नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। आजचा जो विषय आहे ना, आजचं जे काही सांगणार आहे थोडंफार जे काही सांगीन चांगलं सांगीन, खोटं सांगणार नाही, तुम्हाला पटन असं सांगील, खरंच वाईट सांगणार नाही। व्हिडिओ भले तुम्हाला ते वाईट वाटत असले पण काहीतरी घ्यायजोगे असतात, काहीतरी आपल्याला भेटणं असं असतंय। आपल्याला काही एकमेकाला धनदर्वे कोणाला काही द्यायचं नाही, कोणाकडून घ्यायचं नाही। दोन शब्द प्रेमाचे फक्त बोलायचेत, कोणाला तरी प्रेमाचं काही सांगायचंय, कोणाकडं तरी प्रेम प्यार बांटते चलो, तशातली गोष्ट आपल्याला काहीतरी कोणाला चांगलं सांगायचंय, कोणाच्या चांगल्या गोष्टी जाणून घ्यायच्यात। देवाणघेवाण ही प्रेमाची असावी म्हणतात ना, प्रेमाची देवाणघेवाण। त्याच बाबतीतला आज एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलो। व्हिडिओ तुम्हाला थोडा विचित्र वाटन, पण विचित्र वाटला तरी खरा आहे, खोटं सांगणार नाही। आपण कितीक वेळेस पाहतो माणसाजवळ सर्वात मौल्यवान वस्तू जर काही असेल ना, मौल्यवान वस्तू, तर माणसाजवळ ही इज्जत आहे। इज्जत सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे। एकमेकाला पैसा दिला जाईन, पैसा घेतल्या बी जाईन, काही दिल्या जाईन आणि काही घेतल्या जाईन, पण एकदा इज्जत गेली ती वापस येत नाही। मग ती पैशानं मिळवासणारा खेळ नाही हा। म्हणून एक सांगायचं एक मन झालं, भावना पेटल्या की चला मित्रा पुढे जाऊ, काहीतरी मित्राला आपल्या सांगू बा या गोष्टीबद्दलचं। भेटलं जर तर भेटलं द्यायला, आपण पाहिलं जगात, आपल्याला कळलं, आपल्याला जे भेटलं आपल्या मित्रमंडळीला सुद्धा सांगाव, ही एक प्रेमळ भावना बरं का। काय जग आता इतकं काही चारित्र्यहीन बनत चाललं, तुम्ही सगळं पाहत असन आता, चारित्र्यहीन। पहिल्या इतकी इज्जत आता तरी बा मी म्हणतो कमी झाल्यासारखं प्रमाण कमी झालंय। इज्जतीची गोष्ट जरा थोडी लुप्त पावत चालली, पाहिजे तेवढी इज्जत राहिली नाही, थोडी कमी कमी होत लांब खाली आले काला पाहता नाविलाज आहे। आणि हे इज्जत कमी होत चालल्यामुळं एकमेकाला कुठलंच नातं समजाना, गोतं समजाना। हे माझं कोण आहे, ते माझं कोण आहे, ती बाई माझी कोण आहे, मी तिचा कोण आहे। वासना, फक्त वासना उरली जगात। भावना, नात्याच्या भावना, गोतेच्या भावना राहिल्या नाही, फक्त वासनेच्या भावना तयार झाल्या। आणि या वासनेमुळं सगळं काही उद्ध्वस्त होत चाललं। खरं आहे ना, काय पा वासना, आणि त्याला तितक्याच पटीनं त्याच बरोबरीनं बाया बी वर्तन करतात, माणसं बी वर्तन करतात। वर्तन बाह्य झालं, वर्तन शून्य झालं, माणसात माणुसकी राहिली नाही। पहिलंच मी सांगितलं की हे माझं कोण आहे, ते माझं कोण आहे, नाते संबंध दुरावत गेले, कोणाला कोणाची गरज राहिली नाही। त्याच्यामुळं हे हैवान आपल्या शरीरात घुसला, वासना नावाचा। आणि त्याला कारण बी तसंच आहे, हे आपल्या अवतीभोवती ज्या पोरी असन, या वयातल्या असतील, या वयातल्या असतील, या वयातल्या असतील, ह्या बी तितक्याच जिम्मेदार आहे, तितक्याच कारणीभूत आहे। ड्रेसिंग पा, त्याचे ड्रेस, पहिली बाई आहे ना, पहिली बाया जर व्हिडिओ पाहत असतील तर त्याला पटन, पहिली बाई आहे ना डोक्यावरचा पदर खाली पडू देत नस, सोडून बोला। आणि आता डोकंच पदराला दिसत नाही, एकदा पिन लावली, साडी पिन लावली ना की बस हे सगळं खाली डोकं मोकळं, ते जाऊ द्या। पण हे बाईमुळं घडत चाललंय। काही बायाला तुम्हाला सांगतो, तुम्ही पाहिलं असन असं लटकस कोणला खुंबे देऊ बोलणं, खुंबे देऊ बोलणं, हो ना, मी तर बोलले होते ना, खुंबे देऊन बोलणं,
डोळ्याचा इशारा करून बोलणं, खुबीनं, एखाद्याची दिल्लगी, चाट हळवानी, अमुक तमुक, हे बरोबर नाही. तुम्ही बघितलं असन, म्या बी बघितलंय, लय मोठ्या अशा बाया मला दिसल्या की माणसाला डोळे मारू मारू बोलतात. बरोबर आहे ना, खरं आहे ना. त्याला म्हणते तू मोकाच बैस, त्याला पुढच्याला मुक बसायसाठी म्हणून डोळ्याचा इशारा की तू मोकाच बैस, मी जे सांगते हे खरं म्हण. हे जे चालू आहे व्यवस्थित वाटतंय का? बाईच्या जातीनं डोळ्याचा उपयोग करू नये. तो उपयोग फक्त पायासाठी करावा. पुरुषाच्या जातीला डोळा मारू नये, एवढं मला समजतंय. पुरुषानं बी नीट माय घालणे. वाईट वाटून घेऊ नका. शिवी दिल्यामुळं, शिवी तुम्हाला वाईट लागली असेल त्याला नाविलाज आहे, पण पुरुषानं सुद्धा बाईच्या जातीला डोळा मारू नये. डोळा जाऊ शकतो, विनोद नाही, पण बायाच्या जातीनं सुद्धा आपली इज्जत सांभाळाव. इज्जत कमवायला लय दिवस लागतात, गमवायला क्षणात. बरखास्त खेळ. माणसाची तीच गत, बाईची तीच गत, दोघांना बी निमूटपणे जर कोणच कोणाला डोळा मारला नाही, कोणाशी वाईट वर्तणूक केली नाही, कोणीच कोणाला जिम्मेदार धरलं नाही, कोणी कोणाला खुबीनं बोललं नाही, खोटं बोललं नाही, दिल्लगी केली नाही, तर काही घडत नाही. जगामध्ये प्रेम जो आले की तो ढासळायचं कारणच एक झालेलं आहे की खोटं बोलायचं प्रमाण वाढलं, दिल्लगी करायचं, मज्जाक करायचं प्रमाण वाढलं, बेमानी करायचं प्रमाण वाढलं. बाईला बाई म्हणायची लायकी राहिली नाही माणसात, आणि भाऊला भाऊ म्हणायची लायकी राहिली नाही बाईत. कसं व्हायचं, कसं व्हायचं म्हणून आपण सांगू राहिलो की दादा, सुरुवात आपल्यापासून असावी. चांगलं काम जर करायचं असेल ना तर सुरुवात आपल्यापासून असावी. वाईट काम कधीच कोण करू नये, आणि त्याची सुरुवातही कोण करू नये. बरोबर ना. तर चांगल्या कामाची सुरुवात कधी आपल्यापासून व्हावी. आपण आपल्या मनाशी विचार करावा की नाही, परश्री माते समान जाण, ती जर आली चालून तर धरावे तिचे दोन्ही चरण. चुकीचं नाही सांगेल भाऊ, पण आपल्या मनात भेजात आपल्या एक वेगळाच खटाखटा खटाखटा वेगळंच असतं काहीतरी, की ते पुढचं कायनू बायनू अशी लिंक जुटत चालती ना. ती गोष्ट कोणतरी सांगितली, खोटी सांगितली नाही की धरावे तिचे दोन्ही चरण. कारण माय बहीण सगळ्याला आहे. ती त्याची बायको जरी असली तर ती कोणाची तरी बहीण आहे. आपली विलक्ष्मी जरी असली ती कोणाची तरी बहीण आहे. आपण जर एकमेकाला आपली माय बहीण समजून जर गोष्ट केल्या, बाईनं बी तो कुठला जरी असला ते कोणाचा तरी नवरा आहे, कोण्या तरी बाईचा भाऊ आहे. हे भावाचं बहिणीचं हे जे नातं आहे ना, हे नातं अतूट आहे आणि अमूल्य आहे, ज्याचं मोल ह्या जगात कशाच बाबतीत करू शकत नाही. इतकं अमूल्यवान वस्तू म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आहे. हे पहिल्यानं भाऊ बहिणीचं नातं आहे ना, या गावातली त्या गावात जर आपल्या नावकरी दिसला, तर आपल्या नावाचा जर दिसला ना, तर ते म्हणतात तो माझा भाऊ आहे, ते बी म्हणायचे ती माझी बहीण आहे. आता इतकं काही नातं असं घासत 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 घसरंगुंडी खेळत आलं की आता सक्की चुलत बहीण सुद्धा भावाला भाऊ म्हणत नाही, आणि भाऊ सुद्धा त्या सख्या चुलत बहिणीला बहीण समजत नाही. इतकं काही नातं ढासळत आलं. काय करणार आहे? जिम्मेदार कोण आहे? मी आहे, तुम्ही आहे, कोण आहे? सगळेच जण आपण या गोष्टीला जिम्मेदार आहोत. मला विसरून गेलो, मी माझं नातं विसरून गेलो, ह्या पण ह्या सगळं विसरून गेल्यात, नातं विसरून गेल्यात. त्याच्यामुळं हे सगळे खसका खसकी, खुंबे मारणं, बोलणं, लय नाटकं आहे भाऊ जगामध्ये. तुम्ही पाहिले असन, तुम्ही जर हे नाटकं पाहिले तर तुम्हाला समजन की भाऊ तुम्ही खरं सांगू राहिले. आमच्या शेजारची बाई सुद्धा खुंबे मारू मारू आणि डोळ्याचा उपयोग करू करू बोलती. बाई सुद्धा सांगन बरोबर आहे, आमचा शेजारचा माणूस आहे ना,
ढोपरं खुंबे मारू मारू बोलतो आणि डोळ्याचा वापर करू करू बोलतो. बरोबर आहे ना? तुम्ही हे करू नका. खरंच तुम्ही जर हे नाही केलं तर जग लय सुंदर आहे हो. जग पायाला डोळे, हे जग पायासाठी दिलेले आहे डोळे. हे जग पायासाठी डोळे दिले ना, तुम्ही वेगळंच पायासाठी उपयोग करता पहा. नाविलाज आहे त्या गोष्टीला. बरोबर ना? चला काही हरकत नाही. फक्त दादाला बाईला दोघायला बी हात जोडून विनंती आहे बाबा हो, की असे नखरेल चाळे सोडा. आणि या नखरेल चाळ्यामुळं लहान लहान लेकरावर सुद्धा आजकाल बलात्कार होऊन राहिले. वयमान पाहून नाही राहिले, केवढे पाहून नाही राहिले. हे दुनिया काय म्हणतो आपण त्याला, की हे चारित्र्यहीनता त्याच्यात तयार होऊ राहिली. आणि चारित्र्यहीन माणसाकडूनच असे कामं घडू राहिले. ती बाई जरी असली तरी ती चारित्र्यहीन समजा, आणि जो माणूस जरी असेल हा तर चारित्र्यहीन समजा. या हरामखोर दोन्ही बी माणसानं बाईनं बी हे सगळं जग फसवणं लावलंय. आपण ध्यानात ठेवा, अशा वर्तणूक जो करल त्याला हात जोडू की बाबा तसं करू नको. आणि आपण बी आपला स्वतःचा विषय एक स्वतःपासून सुरुवात करू की ह्या वाईट कामात आम्हाला झोकून देणार नाही. आम्ही वाईट कामं अंगीकारणार नाही. आम्ही सर्व काही चांगल्या चांगल्या गोष्टी अंगीकारू, जेणेकरून आमचंही चांगलं होईल आणि समाजाचंही चांगलं होईल. बरोबर ना? ठीक आहे दादा हो, तुम्हाला मी जे सांगितलंय, थोडं सांगितलंय, जास्त सांगितलंय, तुम्हाला हे कसं वाटलंय एकदा कमेंट करून सांगत चला. मी माझं बडबड तुमच्या पुढं चालू ठेवतोय. मला तरी वाटतंय माझं मी जे सांगतो ते चांगलं आहे. पण तुम्ही ऐकणाऱ्यानं सांगायचं की भाऊ तुम्ही खरं सांगता खोटं सांगता. तुम्ही जर एवढं सांगितलं ना तर मनाला चांगलं वाटतं की बा माझ्या मित्रमंडळीनं मला सुचवलं की भाऊ असं सांगितलंय ते चांगलं सांगितलंय, किंवा भाऊ हे जे सांगितलं हे वाईट सांगितलं. काय हरकत नाही, समजून घेऊ. आईंदा याच्यानंतरचे व्हिडिओ आपण थोडे वेगळ्या प्रकारचे बनवू, पण बनवू कौटुंबिक सामाजिक सगळ्याला आवडतीन असे. चला काय हरकत नाही. कमेंट करा, मित्राला शेअर करा, आवडला व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.